तात्या प्रचंड मेहनती आणि कष्टाळू शेतकरी. दरवर्षी दिवस रात्र मेहनत करून ते आपलं पीक उभं करायचे. पाणी, खत, औषध, मेहनत सगळं घालून त्यांनी आपलं कांदा पीक उगवलं. यंदा माल तयार झाल्यावर तात्यांना आनंद झाला. आता मंडईत नेऊन विकलं की चांगले पैसे मिळतील. ते सकाळीच कांद्याच्या पोत्यांसह मंडईत आले. त्यांना वाटलं आज भाव चांगला मिळेल. फळ्यावर लिहिलेला दरही त्यांना आवडला. पण शेवटी जेव्हा पैसे हातात आले तेव्हा त्यांनी पाहिलंय की भाव जाहीर एक होता आणि त्यांच्या हातात आलेले पैसे काही वेगळेच होते. मग प्रश्न पडला, नेमका हा फरक कुठे गेला? तात्यांच्या मनात प्रथम विचार आला, बाजार समितीचे काम काय? मंडईत असलेली बाजार समिती म्हणजेच एक व्यवस्था, ज्यामुळे शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा, पारदर्शक लिलाव व्हावा. त्यासोबतच यात अध्यक्ष, सदस्य, व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी असतात. रोज लिलाव भाव जाहीर केला जातो, पण कागदावर दिसणारा भाव आणि शेतकऱ्याच्या हातात पडणारा पैसा यात मात्र फरक पडतो. कारण यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे हे आपल्याला पाहायला मिळतात. तात्यांनी पाहिलं, त्यांचा माल व्यापारापर्यंत पोहोचवायला दलाल मदत करत होते. दलाल म्हणजे शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधला दुवा. माल लिलावाला जातो, पण प्रत्यक्षात दरम्यान दलालाचं कमिशन, तोलणी, वाहतूक, मजुरी या खर्चाची वजावट होते आणि यामुळे शेतकऱ्याच्या हातात पडणारा दर हा थोडासा काही प्रमाणात कमी होतो. यानंतर तात्यांच्या लक्षात आलं, त्याचा कांदा व्यापाऱ्याने विकत घेतला, पण तोच कांदा पुढे बाजारात ग्राहकांना दुप्पट भावाने मिळत होता. शेतकरी कांदा 8 रुपयांना विकतो आणि ग्राहक समजा 20 रुपये मोजतो. या दरम्यानचा जो काही फरक आहे तो व्यापाऱ्याच्या मार्जिन मध्ये जातो. वाहतूक, साठवणूक, बाजारातील खर्च आणि या सगळ्यातून व्यापारी आपला नफा हा निश्चित करत असतो. म्हणजेच ही एक साखळी तयार झाली. शेतकरी, त्यानंतर दलाल म्हणजेच कमिशन आणि खर्च, त्यानंतर व्यापारी, मार्जिन आणि ग्राहक या प्रत्येक टप्प्यावर थोडा पैसा खर्च आणि नफा म्हणून गेला आणि शेवटी शेतकऱ्याच्या हातात मात्र राहिला तो म्हणजे फक्त मेहनतीचा एक हिस्सा. आता इथे दोष कुणाचाही नाहीये. बाजार समिती आपलं काम करते, दलाल आपली भूमिका बजावतो, व्यापारी आपला नफा पाहतो, पण शेतकरी मात्र या साखळीत नेहमी तोट्यात असतो. मंडई भावाचं खरं सत्य हेच आहे की शेतकरी, दलाल, व्यापारी आणि ग्राहक यांच्यामध्ये एक लांबलचक प्रक्रिया आहे. आता प्रश्न तुमच्या समोर आहे, शेतकऱ्याच्या घामाचा पैसा खरंच त्याच्यापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचतो का? तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्याला सर्वाधिक फटका हा कुठे बसतो? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तात्यांसारखंच तुम्हीही कधी विचार केला आहे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुमच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी काय उपाययोजना करू शकता याची माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करायला विसरू नका. सविस्तर तज्ञांचा खास व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ. धन्यवाद.